बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडले, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडले, शिष्य बिघडले सद्गुरूची जाहले. शिष्य बिघडले सद्गुरूची जाहले. चंदनाच्या संगे बाभुळ बिघडली, चंदनाच्या संगे बाभुळ बिघडली, बाभुळ बिघडली चंदनची जाहली. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे संगे हो, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची जाहली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे संगे हो, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला विठ्ठलची जाहला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. एक मोहीम राबवतोय आम्ही भारताचे लोक, म्हणजे संविधानाप्रती सर्व कलाकारांनी जागृत झालं पाहिजे, संविधान समजून कला निर्मिती झाली पाहिजे, म्हणून हे संविधान समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून संविधान संगे लोक बिघडली, संविधान संगे लोक बिघडली, लोक बिघडली संविधानी जाहली. लोक बिघडली संविधानी जाहली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. धन्यवाद. सुरेख तुकारामांचा अभंग तू गायलास, तुझं खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद. करते की बऱ्याच जणांचे आपले माईक चालू आहेत, त्यांनी कृपया सर्वांनी बंद करावं, कारण त्यामुळे खूपच डिस्टर्ब होतोय. प्लीज सर्वांना पुन्हा एकदा विनंती, आपले माईक आणि कॅमेरे बंद आहे त्याची काळजी घ्या. आता आपण आपल्या सत्यशोधक व्याख्यानमालेच्या आजच्या भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या भाषणासाठी जमलेल्या आपणा सर्वांचं आणि आपले वक्ते या सर्वांचं मी बेलापूर शाखेच्या वतीने स्वागत करते. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बेलापूर शाखा सप्टेंबर 2020 पासून दर महिन्याच्या 20 तारखेला सातत्याने या सत्यशोधक व्याख्यानमालेचं आयोजन करते. पहिल्या पर्वामध्ये व्यापक परिवर्तनाच्या संघर्षातील अशी व्यक्तिमत्व बंद करावा. पहिल्या पर्वामध्ये आपण सत्यशोधक या शब्दाचा व्यापक अर्थ घेत समाजाला पुरोगामी दिशेने नेण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वांनी संघर्ष केले, क्रांतिकारी विचार मांडले, कृती केली, अशा व्यक्तिमत्वांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. तर
सप्टेंबर 2021 पासून सुरू झालेल्या दुसऱ्या पर्वामध्ये आपण संविधानातली जी मूल्य आहेत त्या मूल्यांना प्रत्यक्ष व्यवहारात त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी ज्या चळवळी झाल्या, मग ती कामगारांची चळवळ, युवकांची चळवळ, स्त्रियांची चळवळ, दलितांची, भटक्या विमुक्तांची, अशा ज्या विविध चळवळी झाल्या त्या चळवळींचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न केला. आणि आज या गेल्या महिन्यापासून सप्टेंबर 2022 पासून हे जे आपलं तिसरं पर्व सत्यशोधक व्याख्यानमालेचं सुरू झालेलं आहे, तर हे जे एक सूत्र आम्ही पहिल्या पर्वापासून धरलेलं होतं त्या सूत्राप्रमाणेच या तिसऱ्या पर्वामध्ये आपण या ज्या चळवळी झाल्या समाजामध्ये त्या चळवळींना विशिष्ट दिशा देणारी, त्याची वैचारिक मांडणी करणारी अशी जी व्यक्तिमत्व होती त्या व्यक्तिमत्वांचा वेध घेण्याचा, त्यांच्या वैचारिक मांडणीचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण या तिसऱ्या पर्वाच्या सत्यशोधक व्याख्यानमालेतनं आपण करतोय. या पर्वातलं पहिलं व्याख्यान गेल्या महिन्यात सप्टेंबर 20 तारखेला झालं आणि ते झालं जात, वर्ग आणि स्त्री दास्य यांच्या अंतासाठी आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला ते सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि इतिहास, प्राच्यविद्या, तत्वज्ञान, धर्मशास्त्र अशा विविध विद्याशाखात अत्यंत मोलाची भर टाकणारे कॉम्रेड शरद पाटील यांच्या यांच्या विचारांचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण त्या व्याख्यानातनं केला. आणि आता या महिन्याचं आपलं जे दुसरं व्याख्यान आहे, या व्याख्यानाचा आजच्या भाषणाचा विषय आहे महाराष्ट्रातील पुरोगामी प्रबोधन परंपरेचा भाष्यकार प्राध्यापक गंबा सरदार. महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत अत्यंत मोलाची अशी वैचारिक भर घालणारी महाराष्ट्रातली जी व्यक्तिमत्व आहे त्याच्यात गंबा सरदारांचं नाव येतं. संत चळवळीची सामाजिक अंगाने मांडणी करणारी आणि आपल्या मांडणीतून आधुनिक महाराष्ट्रातील ज्या विविध पुरोगामी चळवळी झाल्या त्यांना दिशा आणि वैचारिक बळ देणारे प्राध्यापक गंबा सरदार यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा, त्यांच्या विचारांचा वेध घेण्याचा, त्यांच्या कामाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण या आजच्या व्याख्यानमालेतून, आजच्या भाषणातून करणार आहोत. आणि या भाषणासाठी आपल्याला जे वक्ते आहेत ते आहेत प्राध्यापक डॉक्टर देवकुमार आहिरे. आपल्या आजच्या वक्त्यांची ओळख आपल्याला करून देत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक भास्कर पवार. ते ओळख करून देतील आणि त्यानंतर मुख्य वक्त्यांचं भाषण. मी थांबते. पवार सर. धन्यवाद ताई. साथीनो, सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बेलापूर यांच्या वतीने आज सत्यशोधक व्याख्यानमाला वर्ष तिसरे या पर्वाचं आजचं आपलं हे दुसरं व्याख्यान. आजचे व्याख्याते डॉक्टर देवकुमार आहिरे सर हे महाराष्ट्रातील सामाजिक अभ्यासक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागात अध्यापनाचं या ठिकाणी काम करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून द स्ट्रक्चर ऑफ नॉलेज अँड कन्स्ट्रक्चर कॉम्युनिझम इन कॉर्नर इंडिया स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र या विषयाबाबत त्यांनी 1818 ते 1947 या विषयावर डॉक्टरेट पदवी संपादन केलेली आहे. आधुनिकता, परंपरा, एक द्वंद्व, महाराष्ट्रातील वैचारिक द्वंद्व, 19व्या शतकाचा अभ्यास, राखणदार ते गुन्हेगार, वसाहती, महाराष्ट्रात रामोशी जात, जातीचे पुनरुत्पादन, जात पंचायत जात संघटना, फुले शाहू आंबेडकर यांचे सामाजिक समतेविषयी विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाती निर्मूलनाविषयीचा विचार, ऐतिहासिक संदर्भ आणि महात्मा गांधी आणि सामाजिक चिंतन अशा विविध विषयावर विविध प्रबंधातून, पुस्तकातून, नियतकालिकातून, लिखाण व विविध ठिकाणी व्याख्याने
सरांच्या माध्यमातून आपल्याला झालेली त्या ठिकाणी दिसून येतात. महाराष्ट्राच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्रे, साधने, प्रकाशन समिती व प्रागतिक इतिहास संस्था यांचे सभासद सर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर या सोबतच एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपणास या ठिकाणी व्याख्याते म्हणून आपल्याला या ऑनलाईन भागामध्ये आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि खरोखर आम्ही आमचं एक या ठिकाणी योगायोग समजतो की खूप चांगल्या पद्धतीचे आम्हाला तज्ञ मार्गदर्शक आतापर्यंतही लाभले आणि आजचेही मार्गदर्शक हे खूप चांगल्या पदावर कार्यरत आहेत, पुण्याला कार्यरत आहेत. म्हणून असं मी जास्त वेळ सरांचा न घालवता, परिचयामध्ये न घालवता या ठिकाणी मी माझे या ठिकाणी परिचय अगदी थोडक्यात संपवतो आणि पुढील व्याख्यानासाठी मी विनंती करतो की या ठिकाणी पुढील व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद. माझा आवाज येतोय सगळ्यांना? कुणी एकाने हो म्हटलं तर मला पुढे बोलता येईल. आवाज येतोय सर. हा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेलापूर शाखा आयोजित सत्यशोधक व्याख्यान मालेमध्ये मला महाराष्ट्रातील पुरोगामी प्रबोधन परंपरेचे भाष्यकार प्राध्यापक गंबा सरदार याविषयी बोलण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः मी आपण सगळ्यांचे आभार मानतो. आभार यासाठी की एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती याचा एक अभ्यासक म्हणून गंबा सरदार यांच्याविषयी बोलणं हे एक त्यांचं ऋण फेडण्यासारखं एक काम आहे. महाराष्ट्रीयन समाजावर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासावर प्राध्यापक गंबा सरदार यांची चांगली पकड होती आणि त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, अभ्यास, महाराष्ट्रीयन मराठी समाज संस्कृती याविषयी विपुल प्रमाणात लेखन करून महाराष्ट्रातल्या एक ज्ञान परंपरेमध्ये आपलं एक महत्वाचं योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्राचे आताच कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना सांगितलं गेलं की महाराष्ट्राला एक अभ्यासकांची एक दीर्घ परंपरा राहिलेली आहे. समाज चिंतन करण्याची एक दीर्घ परंपरा महाराष्ट्राला आहे. पण आजच्या सद्यस्थितीचा आपण जर विचार केला तर काही वेळा आपल्याला असं म्हणताना पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे का, असाही एक प्रश्न निर्माण होतोय. अशी सध्याची महाराष्ट्रातली समाज चिंतनाची स्थिती आहे. आणि म्हणून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले जे महाराष्ट्रातले अभ्यासक चिंतक होते त्यांची अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने आठवण केली जाते आणि नवीन पिढीतले अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते, विद्यार्थी या सगळ्यांनाही महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेमध्ये काही लोकांनी अत्यंत मूलगामी महत्वाची मांडणी केलेली आहे, त्या लोकांची ओळख होते. आणि म्हणून मी आपल्या आयोजकांचे आभार मानतो. इथे आज मी महाराष्ट्रातील पुरोगामी प्रबोधन परंपरेचे भाष्यकार म्हणून प्राध्यापक गंबा सरदार याविषयी बोलणार आहे. आता महाराष्ट्रातील पुरोगामी परंपरा असं आपण म्हटलो की महाराष्ट्रातल्या एक वैचारिक परंपरेची आपल्याला आठवण होते. आणि महाराष्ट्रातल्या वैचारिक परंपरेचा जर अभ्यास करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक जडणघडण कशी झाली, महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण कशी झाली, महाराष्ट्रामध्ये वैचारिक साहित्यामध्ये अभ्यास कसा झाला, हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर थोडंसं आपल्याला विचारांचा इतिहास, ज्याला इंटेलेक्च्युअल हिस्ट्री असं म्हटलं जातं, त्याला बौद्धिक इतिहास आणि विचारांचा इतिहास असंही म्हटलं जातं. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे मी प्रामुख्यानं इतिहासाच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्राध्यापक गंबा सरदार यांचं योगदान कसं राहिलेलं आहे आणि त्यांनी कशी दिशा दिली या संदर्भात बोलणार आहे. एक प्रसिद्ध इतिहासकार आहेत R.G. कॉलिंगवूड यांनी म्हटलेलं आहे की सर्व इतिहास हा विचारांचा इतिहास असतो. म्हणजे राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास, पर्यावरणीय इतिहास अशी जी आपण एक जी चर्चा करतो
तसे वेगवेगळे प्रकार तर इतिहासाचे असतात, पण या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांमागे एक वैचारिक पार्श्वभूमी असते किंवा एक विचारांचं दिग्दर्शन असतं. आणि म्हणून सर्व इतिहास हा विचारांचा इतिहास असतो, असं आर.जी. कॉलिंगवुडने म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विचार हा काही असा निर्वात पोकळीमध्ये जन्माला येत नाही. विचार हे काही व्यक्ती मांडतात, आणि विचार हे व्यक्ती जरी मांडत असले तरी ते विचार फक्त त्या व्यक्तीचे नसतात, कारण तो व्यक्तीही एका सुटा घटक म्हणून समाजात वावरत नसतो. आणि म्हणून त्या व्यक्तीचे विचार हे त्या व्यक्तीचेच विचार नसून ते एक सामाजिक उत्पादन, म्हणजे समाजाचे विचार आहेत. मी त्याला सामाजिक उत्पादन असा शब्द वापरतो आहे. प्राध्यापक गंबा सरदार यांनी त्याला सामाजिक धन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात की एखादा व्यक्ती विचार ज्यावेळेस मांडतो तो त्यावेळेस तो विचार फक्त त्या व्यक्तीचा नसतो, कारण एक व्यक्ती जरी स्वतंत्र असला तरी तो समाजामध्ये एकाकी नसतो. सामाजिकतेने, समाजामध्ये जी एक सामाजिकता असते त्या सामाजिकतेने व्यक्तीचं जीवन बांधलेलं असतं किंवा वेढलेलं असतं किंवा व्यापलेलं असतं. बांधलेलं असणं, व्यापलेलं असणं आणि वेढलेलं असणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एका व्यक्तीचं जे जीवन, व्यक्तीचं जीवन अनेक वेगवेगळ्या अनुषंगाने, म्हणजे धार्मिक जीवनाच्या अनुषंगाने असेल, आर्थिक जीवनाच्या अनुषंगाने असेल, सामाजिक जीवनाच्या अनुषंगाने असेल, कौटुंबिक जीवनाच्या अनुषंगाने असेल किंवा दैनंदिन जीवनाच्या अनुषंगाने असेल. एका व्यक्तीचं जीवन हे फक्त त्याचं जीवन नसतं, ते एक सामाजिकतेचं घटक असतं, एक सामाजिकतेने वेढलेलं असतं, व्यापलेलं असतं. आणि म्हणून विचार हे ते फक्त व्यक्तीचे नसतात, तर त्या एका समाजामध्ये विचार जन्माला येत असतात. आणि त्या समाजामध्ये विचारांची काय म्हणूयात, विचारांचा वाढ होत असते, विचारांचा प्रचार होत असतो किंवा विचारांचा ऱ्हास होत असतो किंवा विचारांचा पराजय होत असतो असंही आपण म्हणू शकतो. आणि म्हणून व्यक्तीने मांडलेल्या विचारांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि हीच दिशा, हीच भूमिका प्राध्यापक गंबा सरदार यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये घेतलेली आहे. तेही म्हणतात, त्यांनी सातत्याने अनेक वेगवेगळ्या भाषणांमध्ये, लेखनांमध्ये व्यक्ती आणि समाज यांना आपण वेगळं पाहू शकत नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यांचं म्हणणंच आहे की व्यक्ती आणि समाज हे वेगवेगळे नसतात. व्यक्ती स्वतंत्र जरी असला तरी तो एकाकी नसतो, तो सामाजिकतेने व्यापलेला असतो. आणि म्हणूनच त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला सगळीकडे सामाजिकता दिसून येते. जरी ते एखाद्या व्यक्तीचं चरित्राविषयी बोलत असेल, एखाद्या व्यक्तीच्या विचारांविषयी बोलत असतील किंवा एखाद्या साहित्य कृतीविषयी बोलत असतील, प्राध्यापक गंबा सरदार हे सगळं करत असताना त्यांच्या केंद्रस्थानी सामाजिकता असतेच असते. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यक्तीचं जीवन समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन समाज हा समजून घेतला पाहिजे. तत्कालीन समाजातली सगळी सामाजिक जडणघडण समजून घेतली पाहिजे. हा जो विचार प्राध्यापक गंबा सरदार यांनी दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि तेव्हाच मग एखादा व्यक्ती असा विचार का करतो, एखादा व्यक्ती अशी भूमिका का घेतो, एखादा व्यक्ती असं साहित्य निर्मिती का करतो, एखादा व्यक्ती राजकीय भूमिका का बदलतो, हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर त्या समाजामध्ये कोणत्या प्रकारच्या घटना घडतायत, त्या समाजाची स्थितीगती कशी आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि यासाठी आपल्याला प्राध्यापक गंबा सरदार अत्यंत चांगलं दिग्दर्शन आणि मार्गदर्शन दोन्ही करतात. आणि म्हणून गंबा सरदारांविषयी बोलताना, त्यांच्या एकूणच प्रबोधनाची चर्चा करताना आपल्याला हे त्यांचं जे योगदान आहे ते समजून घ्यायला हवं. आणि ते समजून घेतल्यावरच आपल्याला त्यांनी नेमकं महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला कोणत्या प्रकारची दिशा दिली किंवा महाराष्ट्रातल्या एकूणच प्रबोधन परंपरेमध्ये गंबा सरदार यांचं वेगळंपण काय आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून मी माझ्या मांडणीमध्ये 3 टप्प्यांमध्ये याविषयी बोलणार आहे. पहिलं एकतर स्वतः गंबा सरदार यांचं व्यक्तिगत जीवन, दुसरी जे असेल की गंबा सरदार यांनी ज्या पद्धतीचं एक साहित्य निर्माण केलं आणि त्याच्यातली वैविध्यता, आणि तिसरा जो मुद्दा असेल की त्याच्यामध्ये मी गंबा सरदार यांनी मांडलेल्या काही मोजक्या
मुद्द्यांची चर्चा करणार आहे. मी मोजके हा शब्द जाणीवपूर्वक वापरला कारण की गंबा सरदार यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विपुल प्रमाणात लिखाण केलेलं आहे आणि त्यांचा व्यासंग हा बहु ज्ञान शाखीय म्हणजे एकाच विषयामध्ये विषयी त्यांनी लिखाण केलेलं नाहीये, तर वेगवेगळ्या ज्ञान शाखेविषयीचं चिंतन त्यांच्या लिखाणामध्ये दिसतं आणि म्हणून एका व्याख्यानामध्ये किंवा या एका आपल्या ऑनलाईन सत्रामध्ये एकूणच सगळ्या गंबा सरदार यांच्या साहित्य कृतीला आपल्याला न्याय देता येणार नाही. म्हणून मी काही मोजक्या आणि विशेषतः आजच्या विषयाला जे मार्गदर्शक आहे आणि आजच्या समकालीन स्थितीमध्ये जे उपयुक्त आहेत असे काही मुद्दे घेऊन मी बोलेल. तत्पूर्वी गंबा सरदारांच्या 2 निबंधांमधला किंवा 2 लेखांमधले एक पॅरेग्राफ मी वाचणार आहे आणि त्याचं कारण, हे वाचण्यामागचं कारण की एकूणच गंबा सरदार कशा प्रकारची मांडणी करतात किंवा ते नेमकं काय म्हणू पाहतात आणि त्यांच्या लिखाणातलं, त्यांच्या विचारातली भूमिका नेमकी काय आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल की त्यांचं सर्वात प्रसिद्ध असलेलं जे पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याची वारंवार चर्चा होते आणि अजूनही ते अनेक अभ्यासकांना मार्गदर्शक दिग्दर्शक असं पुस्तक आहे, ते म्हणजे संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती. संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती हे अत्यंत दर्जेदार महत्वाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाने एकूण संत साहित्य आणि महाराष्ट्रातलं समाज चिंतन याविषयीचं अत्यंत मूलगामी मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य, त्याच्यातला एक पॅरेग्राफ मी वाचतो आहे. गंबा सरदार म्हणतात, ऐतिहासिक संस्थांचे मूल्यमापन करताना भावनावस्थेने त्यांचा गौरव किंवा अधिक्षेप करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांचे प्रवाही स्वरूप ध्यानात घेऊन त्यांच्या निरनिराळ्या अवस्थांचे समाजावर काय परिणाम झाले हे स्पष्ट करणे हेच इतिहासकाराचे आद्य कर्तव्य आहे. युरोपातील मठसंस्था ही मध्ययुगाच्या अखेरीस कितीही जाचक व प्रतिगामी बनली असली तरी तिने आरंभीच्या काळात शिक्षण प्रसाराचे, संस्कृती संवर्धनाचे व शेतकी सुधारणेचे फार मोठे कार्य केले आहे. तिकडे डोळे झाक करून त्या संस्थेवर सरसकट ताशेरे ओढणे अन्यायाचे होईल. गुलामगिरी सारख्या संस्थेची चर्चा करताना एंगल्सने जुन्या रानटी काळाच्या मानाने तिचा उदय हा प्रगतिकारकच होय असे आपले मत प्रकट केले आहे. ज्या संस्था आज आपणास तापदायक व हानिकारक वाटतात त्या पूर्वी तशाच असतील असे मानून चालणार नाही. त्या त्या काळाची परिस्थिती पाहून आपणास याचा निर्णय करावा लागेल. ब्राह्मणशाहीची चिकित्सा करतानाही हीच गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. ज्यावेळी समाजाची उत्पादन शक्ती अगदी बेताची असते त्यावेळी सांस्कृतिक मूल्यांच्या जोपासनेसाठी एक स्वतंत्र वर्ग निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण उत्तरोत्तर आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा दुरुपयोग करून तोच वर्ग अधिकाधिक सवलती घेऊ लागतो तेव्हा ज्या काळाचा आपण विचार करतो त्या काळात या वर्गाची खरोखरच समाजाला गरज होती का? असल्यास ती गरज भागविण्याचे काम या वर्गाने कितपत केले? दुसऱ्या सत्ताधारी वर्गाशी याचे संबंध कशा स्वरूपाचे होते? इत्यादी प्रश्नांची अगोदर आपण परिश्रमपूर्वक दखल घेतली पाहिजे. तसे न करता सगळ्या समाजाच्या अधपतनाचे खापर एकट्या ब्राह्मणशाहीच्या माथी फोडल्यास आपणास जुना इतिहास तर कळणार नाहीच, पण नवीन प्रश्न सोडवण्यालाही मदत होणार नाही. हा अत्यंत महत्वाचा पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इतिहासकारांनी कशा पद्धतीने लेखन केलं पाहिजे आणि भाष्य केलं पाहिजे याविषयी तर भाष्य केलेलंच आहे, पण सोबत एकूणच आपली इतिहास विषयाची दृष्टी कशी असायला हवी आणि इतिहासामध्ये घडलेल्या घटना असलेल्या संस्था यांच्याविषयी आपण कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे या संदर्भात ते भाष्य करतात. हा थोडा इतिहासाला अनुषंगून आलेला मुद्दा आहे. दुसरा जो लेख त्यांचा आहे तो लेख आहे ज्ञाननिष्ठा व समाज परिवर्तन. अत्यंत महत्वाचा लेख आहे. विशेषतः ज्ञानाविषयीची जी चर्चा त्यांनी केलेली आहे त्याच्याविषयी मूलगामी चिंतन असलेला हा लेख आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, लोकशाहीमध्ये जनमत ही अखेरची निर्णायक शक्ती असते. ते डोळस व प्रभावी बनवणे
हे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यासंगी कार्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे. कल्याणकारी राज्यात तर संमती आणि स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि आर्थिक सुरक्षितता, समता आणि बंधुभाव इत्यादी मूल्ये सर्वांनी प्रमाण मानलेली असतात. तेव्हा आपल्या देशातील निरनिराळ्या संस्थांची घडण व कार्यपद्धती ही आपल्या सामाजिक उद्दिष्टांशी कितपत सुसंगत आहे याची विचारवंतांनी वारंवार छाननी केली पाहिजे. सर्वसामान्य लोकांची दृष्टी बहुधा तात्कालिक प्रश्नांवर खिळलेली असते. कोणत्याही गोष्टीचे दूरगामी परिणाम सहसा त्यांच्या लक्षात येत नाही. भोवतालची परिस्थिती अधिकाधिक बिकट व गुंतागुंतीची होऊ लागली की ते गोंधळून जातात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन न लाभल्यास लोक प्रवाहपतीत किंवा प्रतिगामी बनण्याचा संभव असतो. म्हणून या बाबतीत विचारवंतांची जबाबदारी मोठी आहे. समाज सर आवाज रेंज गेली आहे का सर? बहुधा रेंज गेली आहे का परत? त्यांना फोन करून सांगावं लागेल की कंटिन्यू करत असतील. मी करतो फोन त्यांना. आपण संपर्क करतोय त्यांच्याशी थोडा वेळ आहे. हॅलो, कनेक्ट होतात ते बहुतेक डिस्कनेक्ट झालेले होत आहेत का? चार्जर हो, ते आता जॉईन नाही आहेत. हा, ते डिस्कनेक्ट झालेत. मी फोन केला ते म्हणजे मी होतो लगेच कनेक्ट. बहुधा डिस्कनेक्ट झालो असेल असं म्हणतो. एक मिनिट होत आहेत ते. ठीक आहे ठीक आहे. नाही नाही परत फोन करतो मी. नाही ते होत असतील काय, त्यांना आता कळलंय ते करंट डिस्कनेक्ट झाले. त्यामुळे फोन करण्यात आपण अजून एखादा मिनिट वाट बघूया. मला त्याला कारण पर्याय नाही काही. माफ करा, थोडं माझ्याकडे
माझं इंटरनेट गेलेलं, त्याच्यामुळे मी बाहेर पडलेलो. तर ज्ञान संवर्धन आणि विचार जागृती हा सामाजिक जीवनाचा एक भाग असल्याने समाजातील बऱ्या वाईट प्रवृत्तींचे व शक्ती संघर्षांचे पडसाद या क्षेत्रात उमटल्याखेरीज राहत नाहीत. नवविचारांच्या प्रणेत्यांना स्वतःच्या पूर्वग्रहांशी तर झगडावे लागतेच, पण त्याचबरोबर प्रस्थापित हित संबंधांचा कडवा विरोध सहन करावा लागतो. त्यावेळी विचारवंतांची खरी कसोटी लागते. ज्ञानोपासना हा केवळ बौद्धिक व्यवहार नसून समग्र मानवी जीवन उजळून टाकणारी ती एक दुर्दम्य प्रेरणा आहे. म्हणून आपल्या भूमिकेचे पावित्र्य राखण्यासाठी पडेल ती किंमत द्यावयास जो तयार असेल तो खरा नैष्टिक विचारवंत असे म्हटले पाहिजे. आकाश हे ओसरो पृथ्वीवर विरो परिनेने मोहर चित्तवृत्ती अशा खंबीर मनाचे लोकच प्रतिकूल परिस्थितीत सत्य संशोधनाचे व्रत आचरू शकतात. विद्येच्या प्रगतीला प्रकर्षाने हातभार लावू शकतात. ही भूमिका त्यांनी ज्ञाननिष्ठ समाज परिवर्तन या लेखामध्ये त्यांनी मांडलेली आहे. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर या आधीच्या लेखामध्ये ते इतिहासाविषयी बोलतात आणि इतिहासकारांची भूमिका कशी आहे, इतिहासातल्या घटना आणि एकूणच संस्था आणि विचार याविषयी कसं बघितलं पाहिजे याविषयी भूमिका घेतात. आणि दुसऱ्या लेखातला जो मी परिच्छेद वाचला त्याच्यामध्ये त्यांनी विचारवंतांची भूमिका कशी आहे, काय आहे याविषयी भाष्य केलेलं आहे. आणि सर्वसामान्य लोक तात्कालिक प्रश्नांच्या अनुषंगाने नेहमी चर्चा करतात, कधी कधी ते हातबल होतात आणि मग ते शक्यता प्रतिगामी वळणाकडे सुद्धा जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सातत्याने विचारवंतांनी जागल्याची भूमिका घेतली पाहिजे असं काहीसं ते आपल्याला या लेखामध्ये म्हणताना दिसतात. म्हणजे एका ठिकाणी ते एका समाज व्यवहाराविषयी भाष्य करतायत आणि दुसरं ते इतिहासातल्या क्षेत्राविषयी भाष्य करतायत. या दोन गोष्टी मी तुम्हाला का सांगितल्यात, कारण आजच्या आपल्या समकालीन वर्तमानामध्ये इतिहासाच्या वर्ण ज्या पद्धतीने मांडणी केली जाते, इतिहासाचं विकृती करून पद्धतीने ज्या पद्धतीचा दुष्प्रचार केला जातो आणि लोकांचं मानसिक, वैचारिक, सामाजिक आरोग्याचं रूपांतर अनारोग्यामध्ये केलं जातं. म्हणून गंबा सरदारांची इथे इतिहासाविषयी असलेली भूमिका अत्यंत दिग्दर्शक ठरते. आणि सोबतच ते विचारवंतांविषयी जे भाष्य करतात, म्हणजे समाजामध्ये जागल्याची भूमिका विचारवंतांनी पार पाडणे आणि सोबतच सातत्यानं नवीन विचारांची प्रेरणा तेवत ठेवणे याविषयी ते विचारवंतांना सल्ला देतात. आणि ते करत असताना जेव्हा नवीन विचार केला जाईल तेव्हा तेव्हा जुन्या पद्धतीने विचार करणारे लोक किंवा जुन्या पद्धतीच्या विचार करण्यामध्ये जे हितसंबंध निर्माण झालेले आहेत अशी लोक हे त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहेत. याविषयी सुद्धा ते आपल्याला सांगताना दिसतात. आणि म्हणून गंबा सरदारांचं जे लिखाण आहे, गंबा सरदारांची एकूणच जी मांडणी आहे त्या मांडणीमध्ये समाजचिंतन आपल्याला अत्यंत केंद्रस्थानी दिसतं. समाजाविषयीचं भाष्य ते सातत्यानं करताना दिसतात. मग ते साहित्याविषयीची चर्चा असू द्या किंवा इतिहासाविषयीची चर्चा असू द्या. आणि म्हणून ही अशी सामाजिकता त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये सातत्यानं काय येते याचा जर धांडोळा आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला गंबा सरदार यांचं व्यक्तिगत जीवन आधी समजून घ्यायला पाहिजे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला त्यांच्या सामाजिक चिंतनाची मुळं दिसतात. म्हणजे काय, त्यांचं शिक्षण झालं आणि ते प्राध्यापक झाले आणि म्हणून ते सामाजिक चिंतन करायला लागले असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवामध्ये, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत निरीक्षणामध्ये, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत जडणघडणीमध्ये असे काही संदर्भ आहेत की त्याच्यामुळे गंबा सरदारांचं चिंतन हे सामाजिक चर्चा विश्वाकडे वळालेलं दिसतं. नाशिक जिल्ह्यातील जव्हार हे जे गाव आहे त्या जव्हार या गावामध्ये आपल्याला गंबा सरदार यांचा जन्म झाला असे दिसते. त्यांची एकूण जी कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे ती बऱ्यापैकी सुस्थितीची आपल्याला दिसते. म्हणजे त्यांचे वडील व्यापारी होते आणि सोबतच सावकारी हा व्यवसाय ते करत होते. म्हणजे स्वतःची
कौटुंबिक पार्श्वभूमी जरी चांगली असली तरी त्यांचा जो एकूणच जव्हार या भागातला अनुभव जो होता तो काहीसा वेगळा होता. कारण की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचं वस्ती असल्यामुळे आदिवासी समाजामध्ये जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा अनुभव गंबा सरदारांनी लहानपणीच बघितलेला होता. म्हणजे त्यांच्या त्यांनी त्यांच्याविषयी जे लिखाण केलेलं आहे लोकांनी, त्या अनेक लोकांनी याविषयी भाष्य केलेलं आहे. सोबत अनेक लोकांनी गंबा सरदारांच्या ज्या मुलाखती घेतल्या त्या मुलाखतींमध्ये गंबा सरदारांनी नेहमी त्यांच्या बालपणामध्ये त्यांनी जे दारिद्र्याचं, विशेषतः आदिवासींच्या दारिद्र्याचं जे दर्शन त्यांना जे झालं त्यांनी त्यांना विचार करायला भाग पाडला असं ते सातत्याने म्हणताना दिसतात. प्राथमिक शिक्षण त्यांचं जव्हारमध्ये झालं, माध्यमिक शिक्षण मुंबईमध्ये झालं आणि नंतरचं उच्च शिक्षण जे आहे BA आणि MA हे पुणे या शहरामध्ये झालेलं आहे. आता जव्हारमध्ये झालेलं प्राथमिक शिक्षण तिथे असलेले वेगवेगळ्या जातींचे विद्यार्थी मित्र त्यांच्या सोबत होते. त्या विद्यार्थी मित्रांचा सुद्धा त्यांच्या एकूणच विचार करण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव राहिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती हा जो ग्रंथ जो आहे तो लोखंडे नामक त्यांच्या एका मित्राला अर्पण केलेला आहे. आणि त्यांनी 2-3 ठिकाणी त्यांच्या मुलाखतींमध्ये म्हटलेलं आहे सातत्यानं की मी माझ्या मित्रांना नेहमी म्हणत होतो की तुमच्याविषयी जरी चर्चा कोणी करत नसेल तर जिथे मला संधी मिळेल मी तुमचे प्रश्न मांडेल. आणि आपल्याला दिसतं की पुढच्या एकूणच त्यांच्या वैचारिक लेखनाच्या किंवा एकूणच त्यांच्या सामाजिक चिंतनाच्या प्रवासामध्ये जिथे जिथे गंबा सरदारांना संधी मिळाली तिथे त्यांनी सामाजिक विषयांविषयी भाष्य आपल्याला केलेली दिसते. त्याची मुळं त्यांचा एकूणच जो मित्र परिवार होता आणि त्यांची एकूण जी सामाजिक आर्थिक स्थिती होती त्या सामाजिक आर्थिक स्थितीशी त्याचा एक आपल्याला संबंध दिसतो. आणि माध्यमिक शिक्षण जे मुंबईत झालं त्या आणि त्याचा पुन्हा त्यांच्या एकूणच राजकीय आणि वैचारिक जडणघडणीशी कसा संबंध आहे त्याविषयी मी बोलेल. आणि पुण्यामध्ये त्यांनी जे पुढे BA आणि MA शिक्षण घेतलं त्याचाही कसा संबंध आहे त्याविषयी पण मी बोलणार आहे. त्यांनी या एका मुद्द्याविषयी पण मांडणी केलेली आहे ती अशी की त्यांचा जो समाजवादी विचारांची जी त्यांची बैठक आहे त्या समाजवादी विचारांची बैठकीची कुळकथा कुठे सुरू होते. म्हणजे त्यांनी 1942 नंतर तसं तर त्यांनी 1932 पासूनच मार्क्सवाद समाजवाद याविषयीचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. पण खऱ्या अर्थानं त्यांनी मार्क्सवादी म्हणून घ्यायला सुरुवात ही 1942 नंतर केली. पण तिथून त्यांची समाजवादाची प्रेरणा आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. गंबा सरदारांनी त्यांची समाजवादाची आणि समाज चिंतनाची प्रेरणा कुठे आहे तर ते म्हणतात की आदिवासींचं जे दारिद्र्य त्या दारिद्र्य मी जे बघितलं आणि त्याच्यातूनच भविष्यामध्ये मी जर समाजवादी झालो तर त्या समाजवादाची प्रेरणा मला त्या मी बघितलेल्या आदिवासींच्या दारिद्र्यामध्ये आहे. आणि दुसरा मुद्दा सांगतात की जिथून त्यांनी समाज चिंतनाची प्रेरणा घेतली ते त्यांचे स्वतःचे वडील व्यापारी होते, सावकारी करत होते आणि सोबतच त्यांनी मुलांसाठी वसतिगृह बांधलं, धर्मशाळा बांधली आणि ही जी अशी काही जी सामाजिक कामं त्यांनी केली त्या सामाजिक कामातनं एक समाज चिंतनाची प्रेरणा मला मिळाली असं गंबा सरदार म्हणतात. त्याच्यामध्ये वडिलांची व्यवसायाविषयीतली नीतिमत्ता ते म्हटले जरी माझे वडील सावकारी करत होते तरी इतर सावकारांप्रमाणे ते कुळांच्या जमिनी लुटत नव्हते आणि म्हणून व्यवसायातनं जी नीतिमत्ता वडिलांनी विकसित केली त्या नीतिमत्तेतनं पुढे सामाजिक चिंतनाची मला दिशा मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. ते नाशिक जिल्ह्यातले असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती की 1910-1920 हा जो काळखंड होता तर या काळखंडामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सावरकरांच्या विचारांचा क्रांतिकारी ज्या गतिविधी ते करत होते त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रामुख्याने त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. आणि गंबा सरदार ज्या जव्हारचे होते त्या जव्हारचे दिवाण हे सावरकरांचे सासरे असल्यामुळे जव्हारमध्ये सुद्धा सावरकरांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसतो. आणि म्हणून गंबा सरदारांनी हे सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर सावरकरांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव होता हे त्यांनी मान्य केलेलं आहे. पण पुढे ज्या वेळेस ते
MA करत होते, BA आणि MA करत होते पुण्यामध्ये, त्यावेळेस गंबा सरदारांमध्ये त्यांच्या मनामध्ये एक वैचारिक झगडा सुरू झालेला आहे, तो सावरकर की गांधी असा त्यांच्या. आणि पुढे नंतर मग त्यांनी सावरकरांचा जो सांस्कृतिक आणि भावनेला साथ घालणारा जो राष्ट्रवादी विचार आहे, त्याच्यापेक्षा लोकाभिमुख आणि संघर्ष करणारा लावणारा जो मानवतावाद आहे गांधींचा, तो मला जास्त प्रेरणादायी ठरला. त्याचा माझ्यावर जास्त प्रभाव झाला आणि म्हणून मी सावरकरांकडनं गांधी विचारांकडे गेलो, असं गंबा सरदार म्हणतात. आणि हे प्रामुख्याने त्यांच्या BA काळामध्ये आपल्याला झालेलं दिसतं. म्हणजे त्यांचं BA 1932 ला झालं, तर 1929, 30, 31, 32 या काळामध्ये आपल्याला हे स्थित्यंतर त्यांच्याकडे होताना दिसतं. त्याचा अर्थ असा नाही की या काळामध्ये पहिल्यांदा त्यांनी गांधींची ओळख झालेली आहे. त्याच्या आधी ज्यावेळेस ते माध्यमिक शिक्षण मुंबईमध्ये घेत होते, त्यावेळेस 1920 आणि 1920चं असहकार आंदोलन हे जे चालू होतं, त्या असहकाराची ओळख किंवा त्या असहकार आंदोलनाला जवळून मुंबईमध्ये गंबा सरदार यांनी बघितलं आणि त्याच्यामुळे गांधींकडे त्यांचा ओढा तसा माध्यमिक शिक्षणापासून सुरू झालेला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना महात्मा गांधींचा विचार का आपल्याकडे आकृष्ट करत होता, तर त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की गांधींच्या विचारांमध्ये दारिद्र्य नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा असं जे म्हटलेलं आहे आणि सर्व धर्म समभाव ही जी त्यांची भूमिका आहे, त्या भूमिकेमुळे मी गांधींकडे ओढला गेलो किंवा गांधींकडे माझा प्रवास झाला, अशी त्यांनी भूमिका आपल्याला घेतलेली दिसते. आता हे सगळं आणि मग त्याचा पुढे विशेषतः त्यांचं BA काळामध्ये माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांचं ते पदवीचं शिक्षण, BA शिक्षण सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे इथे घेत होते. तिथून पूर्ण ते सावरकरांच्या प्रभावातनं गांधींकडे गेलेले दिसतात. असं असलं तरी हे झालं वैचारिक पातळीवर, पण तरी त्यांना निर्मल कुमार फडकुले यांनी एक प्रश्न केला की तुमच्या विचारांवर जरी सावरकरांचा प्रभाव दिसत नसला तरी तुमच्या लेखन शैलीवर सावरकरांचा प्रभाव दिसतो, हे तुम्हाला मान्य आहे का? तर ते गंबा सरदार यांनी पुढे मान्य केलेलं दिसतं आणि त्यांनी म्हटलं विचारांच्या बाबतीत माझ्यावर सावरकरांचा प्रभाव नाहीये, पण जी लेखन शैली किंवा एकूणच शब्दशैली आहे त्या शब्दशैलींवर तर सावरकरांचा माझ्यावर प्रभाव आहे, अशी त्यांनी भूमिका पुढच्या काळामध्ये घेतलेली होती. आता हे 1932 त्यांची भूमिका आहे. नंतर 1932 ला त्यांचं BA झालं, 1934 ला त्यांचं MA झालं आणि 1934 ते 1941 म्हणजे जवळपास 7 वर्ष गंबा सरदार MA झाल्यावर सुद्धा बेकार राहिलेले, कारण की तो काळच असा होता की त्या काळामध्ये नोकऱ्यांची टंचाई होती, नोकऱ्या मिळत नव्हत्या आणि म्हणून 7 वर्ष उच्च शिक्षण घेऊनही MA करूनही गंबा सरदार यांना कुठल्याही प्रकारची नोकरी त्या काळात मिळालेली नाही. आता हे म्हणत असताना याचा अर्थ एकूणच त्यांचं खूप दारिद्र्यात जीवन गेलं आपल्याला असं दिसत नाही. त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या वडिलांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालत असल्यामुळे आणि माझ्यावर कोणी विसंबून नसल्यामुळे मला त्याचा म्हणावा तसा त्रास झाला नाही. पण या काळामध्ये गंबा सरदारांनी विपुल प्रमाणात वाचन केलं. विशेषतः संत साहित्याचा अभ्यास त्यांनी या काळामध्ये खूप केला. त्याच्यानंतर गांधीवादाचा त्यांनी अभ्यास केला आणि समाजवाद आणि मार्क्सवादाविषयी सुद्धा त्यांनी आपल्याला या काळामध्ये अभ्यास केलेला दिसतो. तत्पूर्वी एक अत्यंत महत्वाची घटना घडली ती सांगतो. 1930 मध्ये ज्यावेळेस त्यांनी 1930 मध्ये आपल्याला सविनय कायदेभंगाचं जे आंदोलन झालं होतं त्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय गंबा सरदार यांनी घेतला आणि ही अत्यंत महत्वाची घटना आहे की या घटनेमुळे गंबा सरदार यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये सुद्धा खूप मोठं वळण त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस सविनय कायदेभंगाच्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला आणि ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तुकडीमध्ये सहभागी झालेत आणि ही तुकडी मुंबईच्या विलेपार्ले इथे गेली आणि तिथून ते सविनय सत्याग्रहामध्ये सहभाग होणार होते. हे गंबा सरदार यांच्या
आई वडिलांना कळाल्यानंतर गंबा सरदार यांचे आई वडील हे डायरेक्ट विले पार्ले इथे गेले आणि ते दररोज विनवणी करत होते की तू याच्यामध्ये सहभागी होऊ नको. आणि तिथे गंबा सरदारांनी सांगितलेले एकीकडे राजकारणात सहभागी व्हावं अशी माझी इच्छा होती आणि दुसरीकडे माझ्या निर्णयामुळे माझे आई वडील हे दुखी होत आहेत, त्यांना त्रास होतोय याची मी चिंता करत होतो. आणि म्हणून त्या काळामध्ये या घटनेमुळे गंबा सरदारांनी असा निर्णय घेतला. ते म्हटलं की त्यांनी म्हटलेलं की मी स्वतःच माझ्या तटस्थपणे विचार केला आणि त्याच्यातनं मला कळालं की राजकारण, कृतिशील राजकारण किंवा सक्रिय राजकारण हा माझा पिंड नाहीये, चिंतन हा माझा पिंड आहे. त्याच्यामुळे त्यांची कृतिशील राजकारणातनं जी माघार घेतली ती सविनय कायदेभंगाच्या वेळेस त्यांच्या आई वडिलांनी जी भूमिका घेतली त्यावेळेस त्यांनी घेतलेली दिसते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मग आपल्याला दिसेल, जे मी नंतरच्या याच्यामध्ये बोलणार आहे माझ्या टप्प्यांमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सक्रिय राजकारणामध्ये गंबा सरदारांनी भूमिका घेतली नाही, पक्षीय राजकारणामध्ये त्यांनी भूमिका घेतली नाही. असं असलं तरी लोक राजकारण जे आहे, लोक राजकारण, लोक चळवळी, जनचळवळी ज्या आहेत त्या जनचळवळींना सामाजिक राजकीय दिशा देण्याचं काम मात्र त्यांनी सातत्यानं केलं. आणि त्यांनी स्वतः ठरवून घेतलेलं होतं की या क्षेत्रामध्येच मी काम करेल. त्याचं कारण या घटनेशी संबंधित आहे. तर ही झाली 1930च्या जवळपासची घटना. नंतर मी तुम्हाला त्यांचं MA झालं. त्यांनी 1934 ते 1941 या काळामध्ये ते बेकार होते असंही आपण बघितलं. 1941 मध्ये पुण्यातील SNDT महिला महाविद्यालयामध्ये मराठी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि 1968 पर्यंत गंबा सरदार हे मराठी साहित्याचे प्राध्यापक म्हणून SNDT महाविद्यालयामध्ये कार्यरत होते. या सगळ्या त्यांच्या 28 वर्षाच्या प्राध्यापक म्हणून असलेल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अध्यापनाचं तर काम केलंच, पण सोबतच एकूणच समाजाला शिकवण्याचं सुद्धा काम केलं. आणि म्हणून या काळामध्ये आणि याच्या नंतरच्या काळामध्ये गंबा सरदार यांनी शासनाच्या काही समितीनं, भाषाविषयी समितीविषयी महत्वाचं काम केलं. त्याच्यासोबत अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या, त्याच्यासोबत ठिकठिकाणी व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानांवर मग त्यांची पुस्तकं पुढे झालेली आपल्याला दिसतात. या काळामध्ये प्राध्यापक झाल्यानंतर एका वर्षामध्येच आपल्याला दिसतंय की छोडो भारत हे आंदोलन सुरू झालं. आणि छोडो भारत हे आंदोलन गंबा सरदारांच्या वैचारिक स्थित्यंतराला अत्यंत महत्वाचं वळण देणारं आंदोलन ठरलेलं आहे. कारण गंबा सरदारांचं असं मत आहे की छोडो भारत हे आंदोलनाच्या काळामध्ये गांधीवादाच्या मर्यादा दिसून आल्या. कारण की छोडो भारत हे आंदोलन गांधीवादी या तत्वांवर पूर्णतः अवलंबून राहिलेलं नव्हतं. गांधीवादी तत्वांच्या पुढे जाऊन हे आंदोलन झालं होतं. आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला दिसतं की हळूहळू गंबा सरदारांचा प्रवास हा गांधीवादाकडनं मार्क्सवादाकडनं झालेला दिसतो. आणि याच काळामध्ये 1942 मध्ये त्यांनी स्वतःच्या घरी एक अभ्यास मंडळ सुरू केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मार्क्सवाद आणि अनुषंगाने येणाऱ्या विषयांविषयी अनेक अभ्यास वर्ग घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यातनं मग त्यांची एक मार्क्सवादी अभ्यासक म्हणूनची एक ओळख पुढे आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली दिसते. असं असलं तरी गांधींच्या एकूणच व्यक्तिगत आचरणाचा आणि गांधींच्या विचारांचा जो गंबा सरदार यांच्यावर जो प्रभाव होता तो मात्र तसाच राहिलेला आहे. म्हणजे मार्क्सवादी झाल्यानंतर गंबा सरदारांचा गांधीवादी प्रभाव हा कमी झाला किंवा गांधीवादाचा वैचारिक प्रभाव आणि गांधींच्या व्यक्तित्वाच्या आचरणाचा प्रभाव हा गंबा सरदारांवर कमी झाला असं आपल्याला दिसत नाही. तसंच त्यांचं लहानपणापासून संत साहित्याच्या आवड होती आणि नंतर पुढे त्यांनी बेकारीच्या काळामध्ये संत साहित्याचा व्यासंगही वाढवला होता. तो व्यासंग सुद्धा मार्क्सवादाच्या स्वीकारामुळे किंवा मार्क्सवादाच्या प्रभावामुळे कमी झाला असं दिसत नाही. स्वतः गंबा सरदारांनी तर असंही म्हटलेलं आहे की मार्क्सवादाच्या प्रभावामुळे खऱ्या अर्थानं मला संत साहित्याचा आशय कळा. संत साहित्यामध्ये असलेली जी सामाजिकता आहे ती सामाजिकता खऱ्या अर्थानं समजून घेण्यासाठी मार्क्सवाद हा कारणीभूत आहे. म्हणून जे आपल्याला
त्यांचं जे पुस्तक आहे संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, या पुस्तकामध्ये आपण जर बघितलं तर या पुस्तकामध्ये ते फक्त परमार्थ किंवा संहिता समीक्षा, जे संतांनी लिहिलेले एखादं साधन आणि त्याची ते समीक्षा करतात, किंवा फक्त संतांनी जे परमार्थाविषयी किंवा अध्यात्माविषयी जे विचार मांडले त्यांना गंबा सरदार हे प्राधान्यक्रम देत नाही. गंबा सरदारांचा प्राधान्यक्रम हा प्रामुख्याने संत साहित्यामध्ये आलेला जो समाज आणि समाज स्थिती, समाज वर्णन, समाजाची स्थितीगती हा राहिलेला आहे. आणि त्याचं मूळ हे मार्क्सवादी प्रभावामध्ये आहे असं आपल्याला गंबा सरदार म्हणताना दिसतात. हे आणि नंतर हा झाला एकूणच सुरुवातीचा काळ, त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव झाला आणि तो पुढे त्याचा पुढे विकास होत गेला या अर्थाने. नंतर मी याविषयी पुन्हा मार्क्सवाद आणि गंबा सरदारांची भूमिका याविषयी मी शेवटच्या टप्प्यामध्ये बोलणार आहे. आता हे सगळं होत असताना दरम्यानच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाला आणि गंबा सरदारही वेगवेगळ्या विद्वान म्हणून महाराष्ट्राला परिचित झालेत. वेगवेगळ्या शासनाच्या संस्थांवर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमालांमध्ये ते सहभागी होत होते. दलित साहित्य संमेलन जे मुंबईला झालं 1978ला त्याचे ते अध्यक्ष झालेत. 1980 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बार्शीला झालं, त्याचेही ते अध्यक्ष झालेत. आणि अशा अनेक संस्था, व्याख्यानमाला मध्ये ते सहभागी झालेत. आणि या सगळ्या याच्यातनं ठिकठिकाणी त्यांनी जो विचार मांडला, ठिकठिकाणी त्यांनी ते भाषणं केलीत, याच्या आधारावर मग अनेक वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झालेली आपल्याला दिसतात. एकूणच गंबा सरदारांच्या साहित्याचा जर आपण सगळं बघितलं तर गंबा सरदारांचे जे बहुतेक जे साहित्य आहे ते बहुतेक साहित्य हे एकतर भाषणांचं पुस्तकात रूपांतर झालेलं दिसतं, किंवा मग आपल्याला त्यांनी ज्या मुलाखती दिल्यात त्या मुलाखतींचं पुस्तकात रूपांतर झालेलं दिसतं, किंवा त्यांनी ज्या प्रस्तावना लिहिल्यात त्या प्रस्तावांचं रूपांतर आपल्याला प्रस्तावनांचं पुस्तकांमध्ये रूपांतर झालेलं दिसतं. किंवा काही ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी जे लेख लिहिलेत, मासिकांमध्ये काही लेख लिहिले, त्या मासिकांचं नंतर पुस्तकामध्ये रूपांतर झालेलं दिसतं. त्यांनी फक्त एकच संशोधन ग्रंथ आपल्याला लिहिलेला दिसतो. म्हणजे फक्त एक पुस्तक मला लिहायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी संशोधन केलं आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं, असं फक्त एकच पुस्तक केलं. बाकी सगळी जी साहित्य संपदा आहे गंबा सरदारांची ती वेगवेगळ्या कारणानिमित्ताने निर्माण झाली. म्हणून त्यांचं हे ज्या पुस्तकाची मी एकदा दोनदा तुम्हाला संदर्भ दिला ते संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती. आज आपल्याला जे पुस्तक म्हणून दिसत, पण मुळात ते पुस्तक म्हणून त्यांनी लिहिलेलं, ते वेगवेगळे व्याख्यानं दिलीत, भाषणं दिलीत, त्या भाषणांचं नंतर मग ते पुस्तक त्यांनी केलेलं आहे. तर आता मी पुढचं माझा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्याविषयी मुद्द्यांविषयी बोलतो. प्रामुख्यानं तुम्हाला फक्त मी त्यांची जी साहित्य संपदा होती तिची काही नावं सांगणार आहे, आणि त्याच्यातनं तुम्हाला गंबा सरदार यांच्या एकूणच लेखनाचा व्यासंग आणि किंवा त्यांच्या लेखनाचा एकूणच किती आवाका होता याविषयीची कल्पना येईल. आणि नंतर मग तिसऱ्या टप्प्यामध्ये मी त्यांचे काही महत्वाचे मुद्दे त्याविषयी बोलेन. म्हणजे पहिला जो त्यांचा ग्रंथ जो आहे तो अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका, हा त्यांचा संशोधन पर लिहिलेला ग्रंथ आहे. नंतर महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी, ज्योतिराव फुले, संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती असा एक त्यांचा ग्रंथ आहे. इथे बघा तुम्ही, संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती हा एक ग्रंथ आहे. दुसरा आहे संत साहित्याची सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरी. तुम्ही प्रत्येक शीर्षकावर काळजीपूर्वक लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये एक मुद्दा समान दिसेल. एक आहे पुढचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वराची जीवननिष्ठा. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे प्रणित सामाजिक सुधारणेची तत्वमीमांसा, आगरकरांचा सामाजिक तत्वविचार. त्याच्यानंतर महात्मा फुले विचार आणि कार्य. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाची वाटचाल हा संपादित केलेला त्यांच्या लेखांचा ग्रंथ आहे. आणि नंतर मग पुढे ज्यांनी स्वतः गंबा सरदारांनी संपादित केले जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन, परंपरा, प्रगती आणि समस्या. नंतर संक्रमण काळाचे आव्हान. त्याच्यानंतर तुकाराम दर्शन, रामदास दर्शन, एकनाथ दर्शन ही त्यांची काही संपादित ग्रंथ आहेत.
त्यांनी काही जे लेख लिहिले तेही अत्यंत महत्वाचे आहेत. तेही तुम्हाला त्यांच्या एकूणच सगळ्या लेखांमध्ये समान काय त्याविषयी आपल्याला भाष्य करतात. मग अत्यंतक अहिंसा हे पुण्यच पाप नव्हे हा एक लेख आहे. साहित्य संमेलनातील चर्चा, राजकारणातील तंत्र आणि तत्वज्ञान. नंतर मग काही व्यक्तींवर त्यांनी लेख लिहितात जसं की दादोबा पांडुरंग. त्याच्यानंतर असे का झाले व पुढे काय, महाराष्ट्रातील बहुरूपी बुद्धिवाद, तुकाराम, महाराष्ट्रातील संत वाङ्मय व जीवन. त्याच्यानंतर महाराष्ट्र भाषा वाङ्मय यांच्या इतिहासाच्या योजना, आद्य महाराष्ट्रीय समाजसेविका सावित्रीबाई फुले. नव समाज रचनेच्या समस्या, संकल्पित महाराष्ट्राच्या समाज सुधारणेची दिशा, आगरकर टिळकांच्या कार्याची पार्श्वभूमी, बुद्धिवादाच्या मर्यादा, विद्यार्थ्यांना धर्म शिक्षण हवे काय, 100 वर्ष पूर्वीचा महाराष्ट्र, गुरु शिष्य विष्णू शास्त्री आणि टिळक, मराठी संतांचे सांस्कृतिक कार्य. त्याच्यानंतर महाराष्ट्र समाजवाद आणि बुद्धिनिष्ठा. त्याच्यानंतर सत्याग्रह दर्शनाचा सामाजिक आशय, नव महाराष्ट्रातील यक्ष प्रश्न, सत्याग्रहाचा सामाजिक आशय, भारतीय परंपरा, प्रमाणशील प्रतिनिधित्व का नको, बुद्धिवाद्यांनी बहुजन समाजाच्या आशा आकांक्षांशी एकरूप झाले पाहिजे, अंधारातून प्रकाशाकडे. अशी ही ग्रंथ, लेख आणि संपादित पुस्तक आपल्याला गंबा सरदार यांनी एकूणच सगळ्या लेखन कार्यकाळामध्ये दिसतात. या सगळ्यांमध्ये आपल्याला काय दिसतं, म्हणजे तुम्ही जर आता मी जेवढे शीर्षक वाचले त्या शीर्षकांमध्ये आपल्याला एक गोष्ट ही समान दिसते, ती म्हणजे समाज. कुठे ते समाज विचार म्हणतात, कुठे ते समाज विचार म्हणतात किंवा समाज तत्वज्ञान म्हणतात, कुठे सामाजिक कार्य म्हणतात किंवा कुठे ते आपल्याला सामाजिक प्रश्नांविषयी भाष्य करताना दिसतात. तर त्याचं कारण एक आहे जे गंबा सरदारांनी स्वतः त्यांच्या मुलाखतींमध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे की विचारवंताचं काम हे फक्त ज्ञान निर्मिती करणं नाहीये, तर त्या ज्ञानाचा समाजामध्ये कसा उपयोग होईल किंवा समाजाला जे दिशा देईल, समाजाला जे मार्ग दावेल अशा प्रकारच्या विषयांवर भाष्य करणं हे विचारवंताचं काम आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं की विचारवंत फक्त एका बौद्धिक परिवेशामध्ये किंवा एका बौद्धिक क्षेत्रामध्ये विचारवंताचा किंवा ज्ञानी माणसाचा वावर असू नये, तर तो लोककल्याण, जनकल्याण किंवा लोकसमस्यांना दिशादर्शन करेल किंवा लोकसमस्यांवर मार्गदर्शन करेल अशा प्रकारचं लेखन साहित्यिकांनी केलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका किंवा अभ्यासकांनी, विचारवंतांनी केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका गंबा सरदारांनी घेतलेली आपल्याला दिसते. एक अत्यंत महत्वाचा पुन्हा एक जो मुद्दा आहे तो विशेषतः भारतीय तत्वदर्शन आणि धर्माविषयीचा मुद्दा आहे. त्याविषयी बोलतो. म्हणजे मी माझ्या जो तिसरा टप्पा आहे माझ्या व्याख्यानाचा त्याकडे वळतोय आता. बऱ्याच वेळेस भारतीय धर्माविषयीची जी चिंतन परंपरा आहे तिला भारतातल्या धर्मजीवनातलं जे व्यामिश्र गुंतागुंतीचं जे जीवन आहे किंवा गुंतागुंतीचा जो वारसा आहे भारतातल्या धर्मजीवनाचा, तो समजून घेताना अडथळा येताना दिसतो. विशेषतः प्रागतिक चळवळ, पुरोगामी चळवळ याची धर्माविषयीची काय भूमिका असली पाहिजे याविषयी अनेक लोकांमध्ये मतभेद होताना दिसतात किंवा अनेक वेळा टोकाच्या भूमिका घेतलेल्या गेलेल्या दिसतात. आणि म्हणून मग एक महत्वाची गोष्ट किंवा तिचा एक मोठा जो प्रभाव समाज जीवनावर आहे त्याकडे दुर्लक्ष होतं किंवा ती व्यवस्थित पद्धतीने समजून घेतली जात नाही. इथे आपल्याला गंबा सरदार यांची मांडणी, गंबा सरदार यांचं त्यांची मांडणी, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं दिसतं. आणि त्याच्यातनं ते एकूण नुसतं धर्मजीवनाविषयी बोलत नाही, तर संत आणि संतांनी मांडलेला विचार याविषयी पण ते भाष्य करताना दिसतात. मी संतांच्या विचारांकडे थोडं नंतर येईल. प्रामुख्यानं त्यांच्या धर्माची जी भूमिका आहे त्याविषयी मी काही बोलल्यानंतर मग संत विचारांकडे त्यांनी जी भूमिका मांडली त्याविषयी बोलेल. एक जे आपल्याला दिसतं की त्यांचा जो धर्मविषयीचा जो विचार आहे
तो धर्मविषयक विचार गंबा सरदारांनी जो मांडलेला आहे ते किंवा त्याविषयी जे त्यांनी चिंतन केलं ते दोन विशेषतः 3 गोष्टींच्या संदर्भामध्ये तो त्यांनी मांडलेला आहे. तो पहिला विचार म्हणजे संत साहित्य याविषयी ज्यावेळेस ते चर्चा करतात त्यावेळेस ते धर्माविषयीचं भाष्य करताना दिसतात. दुसरा जो संदर्भ आहे तो इथे इंग्रजी राजवट स्थिर झाल्यानंतर 19व्या शतकामध्ये जे धर्मचिंतन सुरू झालं त्याविषयी ते मांडताना दिसतात. आणि तिसरा जो मुद्दा आहे, तिसरा जो संदर्भ आहे तो तिसरा संदर्भ म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे धर्मांधतेचं आव्हान, धर्मांधतेचं किंवा धार्मिकतेचं किंवा धार्मिक राजकारणाचं किंवा जमातवादाचं जे आव्हान भारतीय समाजासमोर निर्माण झालं त्या अनुषंगाने ते धर्मविचार मांडताना दिसतात. म्हणून तुम्हाला त्यांनी धर्म आणि समाज सुधारणा असं सुद्धा एक भाषण आपल्याला केलेलं दिसतं. त्याच्यामध्ये त्यांनी धर्माविषयी एक मूलगामी चिंतन केलेलं आहे आणि आधुनिक काळामध्ये धर्माविषयीची काय भूमिका असली पाहिजे किंवा कशी भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात सुद्धा ते भूमिका घेताना दिसतात. आता बहुधार्मिक समाजामध्ये धर्माविषयीचा विचार आपण कसा केला पाहिजे या संदर्भातली ज्यावेळेस आपण कल्पना करतो किंवा विचार करतो तर त्यावेळेस गंबा सरदार यांचा जो विचार आहे किंवा गंबा सरदार यांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला अत्यंत दिशा देणारं ठरतं. म्हणजे एक तर आपल्याकडे धर्म चिकित्सेच्या नावाखाली धर्मद्वेष, विशिष्ट धर्माचा द्वेष करताना लोक दिसतात आणि त्याला ते धर्मचिकित्सा म्हणतात. किंवा मग धर्माला पूर्णतः विरोध करणं किंवा धर्म समूलतः नष्ट करून टाकणे अशी भूमिका घेऊन एक नास्तिकवादाची भूमिकाही काही लोक मांडताना दिसतात. धर्मचिकित्सेच्या नावाखाली धर्मद्वेषाची भूमिका आणि नास्तिकवादाची भूमिका घेऊन धर्माचा समूळ नायनाट करण्याची भूमिका काही लोक घेताना दिसतात. इथे गंबा सरदार काहीसे वेगळे ठरतात. शेवटच्या त्यांचा जो धर्मांधतेची चिकित्सा करताना जो धर्मविचार त्यांनी मांडलेला आहे किंवा धर्माविषयी भूमिका केलेली त्यावेळेस ते काय बोलतात याविषयी मी बोलेल, पण आधी त्यांनी जो विचार मांडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा. ते विशेषतः संतांच्या वेळेस ते बोलताना की मध्ययुगीन काळामध्ये किंवा विज्ञानपूर्व काळामध्ये धर्म अत्यंत महत्वाची भूमिका समाजामध्ये निभावताना दिसतो. तत्कालीन समाजातल्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, कौटुंबिक, दैनंदिन अशा सगळ्या ज्या कृती, घटना किंवा बाबी असायच्या लोकांच्या त्या सगळ्या या धर्माने वेढलेल्या होत्या किंवा धर्माने नियंत्रित केलेल्या होत्या किंवा धर्माचा त्यावर प्रभाव होता. आणि म्हणून आपल्याला धर्माच्या या सगळ्या अंगांचा विचार केल्याशिवाय आपल्याला तत्कालीन समाज जीवन समजून घेता येत नाही असं ते म्हणताना दिसतात. आणि ही सगळी जी लोक आहेत ती मध्ययुगीन संत जी लोक आहेत ती सगळी त्या धर्मजीवनाच्या छत्रछायेखालीच स्वतःचा सामाजिक विचार, स्वतःचा पारमार्थिक विचार, स्वतःच्या प्रपंचाचा विचार असे सगळे ते विचार त्याच्या खाली मांडतात. म्हणजे धर्म हा अत्यंत महत्वाचा घटक मध्ययुगीन काळात राहिलेला आहे किंवा विज्ञानपूर्व युगामध्ये धर्म हा अत्यंत महत्वाचा राहिलेला आहे. तो धर्म काय हा फक्त कर्मकांड देतो का असाही ते प्रश्न उपस्थित. धर्म हा विज्ञानपूर्व काळामध्ये नीतिमूल्य सुद्धा देत होता असं ते भूमिका घेताना दिसतात. आणि त्याच्यामुळे ते धर्माच्या अनेक बाजू किंवा धर्माच्या वेगवेगळ्या छटा गंबा सरदार या निमित्तानं आपल्याला दाखवून देतात. इथे विशेषतः संतांच्या संदर्भात विचार करताना त्यांनी म्हटलेलं आहे की जे 8वें शतक ते 11वें शतक हा जो काळ जो आहे तो हा भारतातल्या धर्मजीवनाच्या बाबतीमध्ये एक स्थित्यंतराचा सुद्धा एक काळ आहे. आणि या काळामध्ये ज्याला विशेषतः इतिहासामध्ये ज्याला सामंत युग म्हटलं जातं, एज ऑफ फ्युडालिझम किंवा सामंतशाहीचं युग असं जे म्हटलं जातं ते जर विशेषतः साहित्याच्या इतिहासाच्या अनुषंगाने जर गेलं तर साहित्याच्या इतिहासामध्ये त्याला सिद्ध काळखंड असंही म्हटलं. याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की वर्णाश्रम धर्म वैदिक धर्माच्या विरोधामध्ये जाऊन जे छोटे छोटे
विचार प्रवाह आहे त्यांची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. तंत्र संप्रदायाचा सगळीकडे प्रभाव झालेला दिसतो. त्याच्यातून पुढे नाथ संप्रदाय अशा विस्तार आपल्याला झालेला दिसतो. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर या काळामध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्ती निर्माण झाल्यात असं गंबा सरदार म्हणतात. एक म्हणजे पुनरुज्जीवनवादी विचार आणि दुसरा म्हणजे सुधारणावादी विचार किंवा परिवर्तनवादी विचार. आणि म्हणून हेमाद्री, विज्ञानेश्वर असे जे काही जे लोक होते ज्यांना ते पुनरुज्जीवन म्हणजे वर्णव्यवस्थेची पूर्ण स्थिती ती विस्कटलेली आहे आणि नव्याने आपण वर्णव्यवस्था आणि वैदिक धर्माला पुनरुज्जीवित केलं पाहिजे अशी भूमिका मांडणारे काही लोक आपल्याला हेमाद्री आणि विज्ञानेश्वर यासारखे लोक दिसतात असं गंबा सरदार म्हणतात. आणि दुसरे धर्मामध्ये परिवर्तन करून आणणारी जी लोक जे नंतर मग त्यांनी महानुभाव, वारकरी, लिंगायत यांच्या संदर्भामध्ये त्यांची नावं घेतलेली दिसतात असं ते सांगतात. हा टप्पा. आता इथे एक पुन्हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो असा की भारताच्या धर्माविषयीचं किंवा धार्मिक जीवनाविषयीची चर्चा करताना लोक बऱ्याच वेळेस वैदिक आणि अवैदिक अशी भूमिका घेतात. म्हणजे जणू काय वैदिक परंपरा सगळी वाईट आणि अवैदिक परंपरा सगळी चांगली अशी एक भूमिका, टोकाची भूमिका घेतात. तिच्याविषयी गंबा सरदार एक वेगळ्या प्रकारचं मतभेद मांडताना दिसतात. गंबा सरदार ते म्हणतात की असं एवढं सुलभीकरण नाहीये. वैदिक परंपरा पूर्णतः वाईट आणि अवैदिक परंपरा पूर्णतः चांगली किंवा वैदिक परंपरा म्हणजे पुन्हा ही काही एक साची परंपरा आहे असं नाही आणि अवैदिक परंपरा म्हणजे पुन्हा सगळी काही एकच आहे असंही नाही. इथे त्यांनी म्हटलेलं आहे की वैदिक परंपरेमध्ये सुद्धा मतभेद आहेत. वैदिक परंपरा सुद्धा काळानुसार बदलत गेलेली आहे. ती सुद्धा प्रवाही राहिलेली आहे. तिच्यामध्ये सुद्धा कधीतरी कुंठितपणा आला. कुंठितपणेनंतर तिच्यामध्ये प्रवाहितपणा निर्माण झाला. प्रवाहितपणामुळे नंतर ती सर्वसमावेशक सुद्धा होण्याचा प्रयत्न करते किंवा ती प्रयत्न तिने केलेला आहे. आणि दुसरीकडे अवैदिक परंपरा जी आहे तिच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत. संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती याच्यामध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी जैन आणि महानुभाव यांच्याविषयीची चर्चा केलेली आहे. आणि वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय यांची जी तुलना केली, तसंच कर्नाटकामध्ये लिंगायत आणि जैन यांचा जो संघर्ष झाला त्याच्याविषयीची सुद्धा चर्चा गंबा सरदार यांनी केलेली दिसते. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात अर्थानं जर पारंपरिक काळं आणि पांढरं या द्वैतामध्ये जर बघितलं तर जैन हे सुद्धा अवैदिक, लिंगायत हे सुद्धा अवैदिक. पण अवैदिक असलेले वेद नाकारणारे आहेत जैनही आणि लिंगायतही, तरी त्यांच्यामध्ये खूप मोठा सांस्कृतिक संघर्ष आहे. तसंच ते म्हणतात की तसंच आपल्याला महानुभाव आणि वारकरी यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला मतभेद दिसतो. आणि म्हणून ते एका गुंतागुंतीचे जे धर्मजीवन आहे त्याविषयी भाष्य करतात. आणि वैदिक परंपरा कुंठित परंपरा होती किंवा पूर्णतः वाईट परंपरा होती, तिच्यामध्ये परिवर्तन होत नव्हतं असं म्हणत नाहीत. आणि सोबतच अवैदिक परंपरा जी आहे तिच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे मतभेद होते याविषयी सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे. दुसरा जो मुद्दा जो आहे विशेषतः संत साहित्याविषयी आणि संतांच्या एकूणच कामगिरीविषयी महाराष्ट्रातल्या काही अभ्यासकांनी ज्या टोकाच्या भूमिका घेतलेल्या त्याविषयी गंबा सरदारांनी अत्यंत चांगली मांडणी केली. ती असे की एकीकडे एक जो गट आहे की जो संतांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी घेतली. त्याच्यामध्ये राजवाडे आणि त्यांची परंपरा पुढे गेलेली. जे संत जे आहे ते निवृत्तीवादी आहेत. त्यांनी या सगळ्या वारकरी परंपरेने किंवा संतांनी अहिंसक बनवून टाकलं या समाजाला. लढण्याची जी प्रेरणा होती ती मारून टाकली अशा प्रकारची भूमिका राजवाडे आणि त्या परंपरेतल्या लोकांनी घेतली. म्हणजे जणू काही संतांनी महाराष्ट्राचं एक वाटोळं केलं अशा पद्धतीची जी भूमिका आहे. आणि दुसरी जी भूमिका होती ती काही लोकांनी जी केली आणि आजही बऱ्याच वेळेस काही लोक घेताना दिसतात, ती जणू काही संतांनी सामाजिक समता महाराष्ट्रामध्ये स्थापन केली अशी भूमिका घेतात. गंबा सरदार या दोन्ही भूमिकेविषयी चिकित्सक भूमिका घेतात. गंबा सरदार म्हणतात की संतांनी काय फक्त निवृत्ती मार्ग सांगितला नाही तर संतांनी प्रवृत्ती मार्ग सुद्धा सांगितला. संत काय फक्त ही जी सगळी संत होती ती काय फक्त पारमार्थिक पारलौकिक जीवनाविषयीच बोलत नव्हती, तर ती इथल्या
सामाजिक जीवनाविषयी बोलत होती, सामाजिक प्रश्नांविषयी सुद्धा त्यांच्या लिखाणांमध्ये येतं. त्याच्यामुळे जो संतांनी फक्त निवृत्ती मार्ग सांगितला, महाराष्ट्रात लढण्याची आणि संघटित होण्याची सगळी जी प्रेरणा होती ती संपवली असं जे म्हटलं, त्याच्याविषयी गंबा सरदार त्याची चिकित्सा गंबा सरदार करतात. आणि दुसरं की संतांनी सामाजिक संस्था स्थापन केली अशी जी भूमिका घेतात त्याची सुद्धा गंबा सरदार चिकित्सा करतात. गंबा सरदार म्हणतात की संतांनी सामाजिक संस्था स्थापन केलेली नाही, सामाजिक समतेविषयीच त्यांनी मूल्य जरी सांगितले असलं तरी समाजामध्ये सामाजिक संस्था काही स्थापन झालेली नाहीये. एकूणच संत जी सगळे असतील त्या संतांना सुद्धा काळाची मर्यादा आहे असं गंबा पडलेले की एकूणच एक वारकरी परंपरेतली जी संत आहेत, त्या वारकरी परंपरेतले जे संत आहेत ती जाती वर्णाचे जे निकष आहेत ते पाळतानाच दिसतात. काही वेळा जाती वर्णाच्या धोरणाचं किंवा जाती वर्णाची ती कठोर निंदा करतात, पण ते जाती वर्ण व्यवस्थेला उठवून टाका, नष्ट करा अशा प्रकारची ती भूमिका घेत नाही, कारण तत्कालीन समाजाची स्थिती तशी आहे असं गंबा सरदार म्हणतात. पण त्याचा अर्थ मग संतांनी काहीच केलं नाही असं त्यांना म्हणायचंय का? तर नाही. त्यांचं म्हणणं आहे की संतांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वांना सामावून घेतलं. म्हणजे सामाजिक जीवनामध्ये जरी सर्वांना सामावून घेतलं जात नसेल तर किमान आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वांना सामावून घेतलं. आणि म्हणून असं त्यांचं दिसतं की म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एक मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्मातल्या संतांचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. अशी भूमिका गंबा सरदारांनी घेतलेली आहे. इथे आता एकूणच संतांविषयी मांडणी करताना थोडं गंबा सरदारांचा सुरुवातीचा, कारण की हे पुस्तक सुरू नंतरच्या काळामध्ये त्यांची भूमिका थोडी बदललेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी थोडे गंबा सरदार हे अनुकूल झालेले, वारकरी संप्रदायाच्या बाजूने ते झुकलेले दिसतात आणि महानुभाव संप्रदायाची ती जास्त चिकित्सक भूमिका घेताना दिसतात. असं म्हणजे महानुभाव संप्रदायाविषयीचे थोडी प्रतिकूल मतं गंबा सरदारांची आहे. जर आपण व्ही.बी. कोलते आणि इतर अभ्यासकांचे जर साहित्य महानुभाव संप्रदायाविषयी बघितलं तर गंबा सरदारांनी जे महानुभाव साहित्याविषयीचं जे काही आक्षेप किंवा जे काही मुद्दे नोंदवलेले आहेत तर ते आपल्याला तेवढेसे खरे वाटत नाहीत असं दिसतं. नंतरच्या काळामध्ये गंबा सरदारांनी हेही मान्य केलं की सुरुवातीच्या काळामध्ये मी संतांच्या खूपच जास्त अनुकूल होतो आणि त्या समाजामध्ये जी स्थिती होती त्याचा अभ्यास करताना मी संतांना जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे. हे या अशा संदर्भात त्यांचा जो एक धर्माचा सगळा विचार विकसित झालेला दिसतो. आणि 19व्या शतकामध्ये जो धर्मविचार जो आहे त्याविषयी त्यांनी एक गंभीर भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये रानडे असतील, आगरकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, लोकहितवादी असतील, या सगळ्या लोकांच्या समाज विचाराचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यात त्यांच्यामध्ये धर्माविषयीचं एक जे चिंतन या लोकांनी केलेलं आहे त्याच्याविषयी पण त्यांनी भाष्य केलेलं दिसतं. इथे ते म्हणतात की 19व्या शतकामध्ये जे धर्मचिंतन जे विकसित झालं त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा काय आहे की 19व्या शतकातल्या धर्मचिंतनामध्ये व्यक्तीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे, जे आधीच्या काळामध्ये नव्हते. इंग्रज येण्याच्या आधीच्या काळामध्ये व्यक्ती हा केंद्रस्थानी नाहीये, समाज हा जास्त केंद्रस्थानी आहे. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये जे धर्मचिंतन झालं त्या धर्मचिंतनामध्ये व्यक्तीने काय केलं पाहिजे, व्यक्तीसाठी काय असलं पाहिजे अशी एक खूप मोठी चर्चा धर्मचिंतनामध्ये आहे. आणि त्याचं कारण एकही आहे की उदारमतवादाच्या सोबत व्यक्तीचे अधिकार, व्यक्तीचे हक्क, अशा सुद्धा गोष्टींची ओळख 19व्या शतकामध्ये इंग्रजी काळामध्ये झालेली दिसते. म्हणून 19व्या शतकातलं जे धर्मचिंतनाविषयीचं जे मांडणी आहे ती प्रामुख्याने समाज विचाराच्या अनुषंगाने गंबा सरदारांनी केलेली. आणि जो धर्माविषयीचा जो विचार मांडतात तो शेवटचा जो टप्पा आहे त्यांचा, तो विशेषतः भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा धर्माधिष्ठित राजकारण 70-80च्या दशकामध्ये प्रामुख्याने तो विचार येतो की जिथे धर्म हा नुसता धर्म भावना म्हणून राहत नाही तर धर्म एक संस्था म्हणून ऑपरेट होतो, धर्म एक संस्था म्हणून समाजामध्ये प्रभाव पाडतो
आणि धर्माच्या नावावर रक्तपात होतो, धर्माच्या नावावर हिंसा होते, धर्माच्या नावावर दंगे होतात. अशा वेळेस गंबा सरदार म्हणतात की धर्मसंस्था आणि धर्मभावना याच्यामध्ये फरक केला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये विज्ञान युगामध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्व सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे. पण हे म्हणत असताना ते असंही म्हणतात की व्यक्तीला धर्माची गरज असते, व्यक्तीला धर्मभावनेची गरज असते. धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारणं म्हणजे धर्माला मुठमाती देणं असं नव्हे. व्यक्तिगत पातळीवर ते म्हणतात की मी नास्तिक आहे, व्यक्तिगत पातळीवर ते म्हणतात की मला धर्माची गरज नाही, पण समाजामध्ये व्यक्तींना धर्माची गरज असते. म्हणून सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्ष, शासकीय धोरण, समाज धोरण म्हणून धर्मनिरपेक्षतेचा ते आग्रह धरतात, संविधानिक मूल्यांचा ते आग्रह धरतात. आणि समाजामध्ये धर्मभावना ही असावी, पण ती धर्मसंस्थेची बटीक होता कामा नये, तिच्यामध्ये भावुकता येता कामा नये. धार्मिक भाव असणं गरजेचं आहे किंवा काही लोक गरज असते, पण त्या धार्मिक भावातनं धार्मिक भाविकता आणि त्याच्यातनं पुढे धार्मिक राजकारण पुढे येऊ नये. आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा ते आपल्याला प्रचार आणि प्रसार करताना दिसतात. मार्क्सवादाविषयी त्यांनी अत्यंत महत्वाचं मूलगामी मांडणी केलेली, जी मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यांनी म्हटलेलं की मार्क्सवादामुळे माझ्या समाज चिंतनाला एक दिशा मिळाली, संत साहित्याचा अभ्यासाचा व्यासंग वाढला. पण ते म्हणत असताना त्यांनी हेही म्हटलं की मार्क्सचे सगळेच प्रतिपादन मला मान्य नाहीये. मार्क्सने जे सगळं काही म्हटलं ते मला मान्य नाही. ते मार्क्सची जी पद्धतीशास्त्र आहे त्याचा भारतातल्या एतद्देशीय परिस्थितीमध्ये त्याचा वापर करणं किंवा त्याचा उपयोग करणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं असं ते म्हणतात. विशेषतः भारताच्या समाजाच्या इतिहासाचा अन्वयार्थ लावताना मार्क्सची जी भौतिकवादी पद्धती आहे त्या पद्धतीचा अत्यंत उपयोग होतो असं ते म्हणतात. त्या अर्थाने मार्क्सवादी पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. पण म्हणजे मार्क्सने म्हटलेलं प्रत्येक वाक्य हे बरोबरच आहे असं ते मानत नाही. आणि सोबत ते हेही म्हणतात की मार्क्सवादी विचार व्यवहारामध्ये जे समजलं जातं प्रामुख्यानं सांस्कृतिक आणि आर्थिक याच्यामध्ये जो भेद केला जातो पारंपरिक अर्थाने, ते म्हणतात की मार्क्सवादाला सुद्धा हे अभिप्रेत नाही. आणि त्यांच्या दृष्टीने प्रामुख्यानं गंबा सरदार यांच्या दृष्टीने मार्क्सवाद हे आर्थिक तत्वज्ञान नसून ते नैतिक तत्वज्ञान आहे. माणसाला नैतिकतेचा आदर्श मार्क्सवाद घालून देतो, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. शेवटचा मुद्दा मी सांगेल आणि थांबेल. बाकी मुद्द्यांविषयी आपण प्रश्नोत्तरांमध्ये चर्चा करूयात. तो जो मुद्दा आहे तो ज्ञानार्जन करण्याचा आणि वेगळं मत किंवा विरोधी मत समजून घेण्याचा. गंबा सरदारांनी अनेक वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये हे म्हटलेलं आहे की ज्ञान व्यवहार हा जर खळखळत ठेवायचा असेल, त्याचा सातत्यानं विकास होऊ द्यायचा असेल, तर वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडण्याचा अधिकार लोकांना असला पाहिजे. म्हणून लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण पुरस्कार मी करतो अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ती मांडत असताना एखाद्या लेखकाने वेगळी मतं मांडली, ती जर मला पटली नाहीत त्याचं मी खंडन करेल, पण मला पटत नाहीत म्हणून एखादं मत जर एखाद्या व्यक्तीने मांडलंय तर ते त्याला मांडू द्यायचं नाही अशी भूमिका ते घेतात. ते म्हणतात प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि ते ज्ञानार्जन किंवा ज्ञानाचा विकास जर घडवून आणायचा असेल तर ते म्हणतात की सातत्याने समाजामध्ये अभ्यास झाले पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या मतांच्या लोकांना त्यांच्या मतानुसार लिहिता आलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं ज्ञानार्जन किंवा ज्ञानविकास, ज्ञानोपासना समाजामध्ये वाढेल. आणि इथे म्हणत असताना हेही सांगतात की पूर्वग्रह जे असतात लोकांची, स्वतःची पूर्वग्रह जी येतात त्या पूर्वग्रहांमधनं सामाजिक जे भाष्य केलं जातं त्याची सुद्धा त्या व्यक्तीने चिकित्सा करणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच मग खऱ्या अर्थानं एक ज्ञानार्जन किंवा ज्ञानमार्ग जो आहे तो खऱ्या अर्थानं विकसित होऊ शकतो.
त्यांना काही 1-2 लोकांनी हे विचारलं की जर तुम्ही मार्क्सवादी आहात तर तुम्ही मार्क्सवादी पक्षामध्ये का जात नाहीत? तर त्यांनी खंतही व्यक्त केली की मार्क्सवादी पक्ष आणि राजकारणामध्ये अनेक छोटे मोठे गट आहेत. त्या गटांमध्ये व्यक्ती राजकारण आहे, हितसंबंधांचं राजकारण आहे. त्याच्यामुळे मला त्या गटांमध्ये जाऊ वाटत नाही किंवा माझा तो पिंडही नाहीये. मला सगळ्यांशी संवाद करायचा आहे, सगळ्या गटांशी संवाद करायचा आहे. सगळ्या गटांशी संवाद करत मी जो विचार मांडतो तो विचार बरोबर आहे का हे मला तपासून पाहायचं आहे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. आणि म्हणून मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी वैचारिक परंपरा समृद्ध होती, महाराष्ट्राच्या ज्ञान परंपरेला समृद्ध करणारी होती, त्या वैचारिक परंपरेमध्ये गंबा सरदार यांचा अत्यंत महत्वाचं भूमिका आहे. गंबा सरदार यांनी जे ज्ञानार्जन, ज्ञानमार्ग, ज्ञानोपासना याविषयी सातत्याने त्यांच्या लिखाणामध्ये मांडणी केली. विशेषतः आजच्या काळामध्ये मला वाटतंय की ज्या काळामध्ये चुकीची माहिती, मिसइन्फॉर्मेशन, बनावट चुकीची माहिती फेसबुक वरनं पसरवली, सोशल मीडिया फेक न्यूज पसरवल्या जातात, या सगळ्या काळामध्ये ज्या खोट्या माहितीचा भडीमार लोकांच्या डोक्यावर होतोय, अशा काळामध्ये गंबा सरदार यांच्यासारखे जे तत्वनिष्ठ, समाजनिष्ठ, जे ज्ञानोपासक होते, त्यांच्या विचारांचा जागर करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. फक्त जागर करून थांबणं गरजेचं नाहीये. तर गंबा सरदारांनी जे समाज चिंतन विकसित केलं, त्या समाज चिंतनाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. गंबा सरदारांचं पुन्हा एक वैशिष्ट्य होतं की ते कुठल्याही व्यक्तीचं मूल्यमापन करताना त्याचं महत्व आणि मर्यादा सांगत असायचे. म्हणजे त्यांनी संतांच्या महत्व मर्यादा सांगितल्यात, त्यांनी एक आधुनिक काळातल्या विचारवंतांच्या, समाज सुधारकांच्या महत्व आणि मर्यादा सांगितल्यात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण पुढे जात असताना गंबा सरदारांच्या चिंतनाच्या सुद्धा महत्व मर्यादा सांगत आजच्या समाजामध्ये जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याविषयी भाष्य केलं पाहिजे. आणि हे करत असताना आपण गंबा सरदारांना काही आपण अपमान करतोय किंवा त्यांना नाकारतोय असून नसून, तर खरं गंबा सरदारांचा जो ज्ञानोपासना करण्याचा जो मार्ग आहे तर त्याला आपण पुढे घेऊन आहोत किंवा पुढे घेऊन जाऊ असं मला वाटतं. आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार सर. 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे यतीन फाटक यांचा, मार्क्सवादाच्या प्रभावानंतरचे त्यांचे काही वैचारिक लेखन उपलब्ध आहे का? म्हणजे मार्क्सवादातून बाहेर पडल्यानंतर, त्या विचारधारेतून बाहेर पडल्यानंतर त्याने काही वेगळं लेखन केलंय का, असं यतीन फाटक यांनी विचारलेलं आहे. असेल तर कोणते ग्रंथ, कोणती पुस्तक? इथे काहीसा थोडा आय थिंक गोंधळ होतोय असं वाटतंय की मार्क्सवादाच्या विचारातनं बाहेर पडले नाही. ते 1942ला ते 42 पासून ते स्वतःला मार्क्सवादी म्हणून घ्यायला लागले, आणि ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ते मार्क्सवादी होते. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की 1942 नंतरच त्यांची जी सगळी साहित्य कृती आहे ती प्रामुख्यानं भाषणं आणि व्याख्यानं आणि मुलाखती याच्यातनं ती आपल्याला दिसून येते की त्याच्यामध्ये त्यांचा जो प्रभाव, मार्क्सवादी जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसतो. तर त्याची जर मी उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर त्यांच्या आपल्याला जर हे पुस्तक आपण बघितलं, धर्म आणि समाज परिवर्तन, तर धर्म आणि समाज परिवर्तन या पुस्तकाचं आपण जर चांगल्या पद्धतीने वाचन केलं तर त्याच्यामध्ये मार्क्सवादातून येणारा जो धर्मविचार किंवा मार्क्सवादाचं जे धर्मविचार विषय किंवा धर्मविषयक जे चिंतन आहे त्याचा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे प्रभाव दिसतो. आणि त्यांचे जे संत साहित्याविषयीचे सामाजिक फलश्रुती असू द्या किंवा संतांची सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरी असू द्या, तर या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला मार्क्सवादाच्या मांडणीतनं जो समाजाला केंद्रस्थानी ठेवणारा जो विचार आहे तो आपल्याला दिसतो. तो म्हणून मी म्हणतो की 1942 नंतर त्यांचं जे सगळं साहित्य आलं त्या सगळ्या साहित्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव आहे. ओके, धन्यवाद सर. आणखी एक प्रश्न आहे बालाजी शिंदे यांचा. 1980ला बार्शी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भाषण उपलब्ध आहे का, असा एक प्रश्न आहे.
मी जे आता त्यांचं जे साहित्य बघितलं त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे लेख मला मिळाले, पण मला ते भाषण उपलब्ध झालेलं नाहीये. ते मला मिळालेलं नाही ते भाषण. ते पण आता त्याच्यामध्ये विशेषतः त्यांच्यावर जे PhD केलेलं आहे एक डॉक्टर सुनंदा गोसावी यांनी, तर त्यांनी त्या भाषणाविषयी भाष्य केलेलं आहे, पण ते समग्र भाषण माझ्या बघण्यात आलेलं नाही. धन्यवाद सर. सर आपण म्हणजे देवकुमार आहिरे सर, आपण 1.5 तास सलगपणे पाण्याच्या घोटे न घेता गंबा सरदारांचं पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी परंपरेचा भाष्यकार या विषयावर अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या विचारांची विविधता आणि नेमकेपणा तुम्ही स्पष्ट केला. जसं की गंबा सरदार म्हणतात की विचारवंतांनी जागल्याची भूमिका घेतली पाहिजे. खरोखरच आजच्या काळामध्ये हे खूपच महत्वाचं आहे. मला आवाज येत नाही. नेटवर्क सगळ्यांना आवाज येतोय का? आवाज येतोय. हा येतोय तुम्ही. येतो. तर येतोय. हो. गंबा सरदारांनी एक मांडलेले विचार की विचारवंतांनी जागल्याची भूमिका घेतली पाहिजे. खरोखरच आजच्या काळामध्ये त्याची खूप गरज आहे. त्याचप्रमाणे व्यक्ती आणि समाज वेगवेगळे करता येत नाही. व्यक्तीवर समाजातील घटनांचा परिणाम होत असतो, हेही तुम्ही अधोरेखित केलं गंबा सरदारांच्या विचारांचं वैशिष्ट्य म्हणून. त्याचप्रमाणे संतांनी केवळ निवृत्तीपर अध्यात्मच सांगितलं नाही, तर संसार करावा नेटका हेही सांगितलेलं आहे. हे गंबा सरदारांनी त्यांच्या लेखनातून भाषणातून कसं स्पष्ट केलंय ते तुम्ही अगदी हळुवारपणे सांगितलं. आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वैदिक आणि अवैदिक या प्रवाहांना केवळ काळ्या आणि पांढऱ्या रंगात पाहू नये. खरे तर हे सगळे प्रवाह एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये सातत्याने बदल होत गेलेले आहेत. हे गंबा सरदारांचं जे विचारांचं वैशिष्ट्य आहे ते खरोखरच आज विचार करण्यासारखं आहे. आणि जो काही समाजात झगडा संघर्ष आहे तो मिटण्यास अशा विचारधारेची गरज नक्कीच आहे. आणि त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचे आग्रह धरत होते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ते अत्यंत आग्रह धरत होते आणि पुरस्कर्ते होते, हेही तुम्ही अधोरेखित केलं. खरोखरच आजचं व्याख्यान म्हणजे दिवाळीतली एक मेजवानी होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. अतिशय छान, रसाळ, सुबोध आणि नेमकेपणानं तुम्ही व्याख्यान दिलं. आम्ही खरंच कृत्य झालो. तुमच्या व्याख्यानाबद्दल आमच्या बेलापूर अंधश्रद्धा निर्मूलन शाखेच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे श्रोत्यांनी या सगळ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांना दिवाळीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. अमोल हे बंद केलं तरी चालेल. अमोल रेकॉर्डिंग बंद करायला हवं. हा, रेकॉर्डिंग बंद करायला सांग. एंड केलं ना? केलं असं वाटतं मला. क्लोज करून टाकू. आपण लेफ्ट होऊया. सुभाष